धानोराजवळ लग्नाची वरात परतताना भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, गर्भवती महिलेसह 17 जण गंभीर जखमी. कुरडखेडा गडचिरोली लग्नाचा समारंभ उरकून आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. धानोरा तालुक्यातील माळेवाडा येडकड मार्गावरील सुसंडीत गावांजणीक रविवारी 25 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास बुलेरो गाडी आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका 56 वर्षीय महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला असून एका गर्भवती महिलेसह तब्बल 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव येथील वर पक्ष मालेवाडा येथे विवाह सोहळा आटपून बुलेरो वाहने आपल्या गावाकडे परतत होत्या. याच वेळी एरकडा येथील एका दुचाकीस्वार दुसऱ्या एका लग्न समारंभासाठी बुराडा गावाकडे जात होता. सुसंडीत गावांजणीक असलेला एक धोकादायक वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर चालकाचे बोलेरोवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या दुर्दैवी अपघातात बबिता गावतुरे वय 56 वर्ष राहणार चिंचोली यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात हलवले. गंभीर जखमी झालेल्या 10 जणांना पुढील उपचारासाठी तात्काळ गडचिरोली येथील रुग्णालयात नेण्यात आले, तर इतर जखमींना धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एक गर्भवती महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची चिंता व्यक्त केली आहे. अपघातातील जखमींमध्ये बहुतांश लोक चिंचोली, मोहोली आणि तळेगाव परिसरातील आहेत. लग्नाची सनई चौघडा वाजून काही तास उलटत नाही तोच या भीषण अपघातामुळे चिंचोली आणि तळेगाव परिसरांवर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या आनंदाचे रूपांतर एका क्षणात दुःखात झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.